सांगितली. वाता
भगवंताकडे तुकोबा काय मागताय? दुर्बुद्धी ते मना गदान उपजो नारायण. अहो मागणं कसं असावं तर ते गरजेचं पण असावं आणि ते दुर्लभ पण असावं. बघा, दुर्लभ गोष्टी कितीतरी आपल्याला सांगितली. समजा कोणी सांगितलं की वाघाच्या नाकातला केस काढून आणा. दुर्लभ आहे की नाही? जाईल का कोणी आणायला? आणि समजा अगदी शूरवीर गेला, एखादा रिंग मास्टरनी त्याने काढलं, पण तो गरजेचा आहे का? तो दुर्लभ आहे पण गरजेचा नाही. आता पाणी हे गरजेचं आहे पण दुर्लभ आहे का? आत्ता तरी दुर्लभ नाही. थोड्या दिवसांनी थोड्या वर्षांनी काय होईल सांगता येत, पण आता ते सहज उपलब्ध आहे. मग अशा गोष्टी तुकोबा मागतायत की ते दुर्लभ पण आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे. तर ते काय मागताय की दुर्बुद्धी ते मना प्रदान भजो नारायण. माझ्या मनामध्ये हे नारायणा कधीही दुर्बुद्धी येऊ नये. कारण दुर्बुद्धी नसली की आपल्याजवळ कोण राहतं? सद्बुद्धी राहते. म्हणून दुर्बुद्धी आम्हाला नको. पण दुर्बुद्धी नको पण ती अहो खरंच इतकी सोपी आहे, सुलभ आहे. दुर्बुद्धी जी आहे ना ती सुलभ सांगितली, चटकन मनामध्ये येतं. उदाहरण द्यायचं म्हणजे एक 7-8चं कुटुंब आणि 9 सायासानी मुलगा झालाय. श्रीमंत घराणं आणि त्यामुळे लाडाकोडात मुलगा वाढलाय. हुशार पण होता, नुसताच लाडाकोडांनी वाढलेला नाही, तो हुशार पण होता आणि 10वीचा रिझल्ट लागलाय. आता ते प्रगती पुस्तक ती बाटलीस हातात घेऊन वडिलांकडे आलाय, नाचवत नाचवत. कारण आनंद झालाय, पहिला होय आपल्या शाळेमध्ये. आणि वडिलांनी यथोचित कौतुक केलंय. त्याला गळ्यात शेत वगैरे काय घेतलं, पण हा मुलगा हटून बसलाय की मला बाईक हवी आहे. आता 10वीच्या मुलांना बाईक देणं किती रास्त आहे. हल्ली देतात लोक, आपल्याला दिसतात, पण ते घातक आहे. आपल्याकडे वयोमर्यादा सांगितले की 18 वर्षानंतरच मुलांनी हे वाहन चालवावं, पण पालकांना सुद्धा घाई झालेली असते हल्ली. तसं ह्या वडिलांनी त्याला सांगितलं की मी तुला काही आत्ता बाईक घेऊन देणार नाही, तू 12वी पास झालास ना की मी तुला बाईक घेऊन देईन, तुला जी हवी ती. आता पास पहिला नंबर मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावरचा मावळला आणि इतक्यामध्ये
घरातनं आई स्वयंपाकघरातनं बाहेर आली. आता मुलाचा रडवेला चेहरा बघती आणि तिला वाटलं एखादा विषय राहिला की काय याचा. तो म्हणतो नाही ग आई, मी पहिला आलोय, मग असं तोंड काम पडलंय तुझं. म्हणे बाबा मला बघ बाईक घेऊ देत नाहीये. आता पती पुढे बोलायची प्राज्ञा नाही, तर ती म्हणते 12वी झालास ना की मी तुला माझ्या पैशात, समजा बाबांनी नाही दिली तर मी तुला बाईक घेऊन देईन. झाली 2 वर्ष झाली, 12वी मध्ये सुद्धा अव्वल मार्क मिळाले आणि मुलांनी विचारायच्या आतच त्या गृहिणीने आपल्या हातातल्या माटल्या बांगड्या काढून दिले आणि सांगितले जा तुला जी बाईक हवी ना ती घेऊन ये. तो म्हणतो असं नाही, तू पण माझ्या बरोबर चल. अरे मला काय त्यातलं कळतंय. नाही नाही, बाईक घेतल्यानंतर मला तुला पहिल्यांदा मागे बसवायचं, त्यामुळे तू माझ्या बरोबर चल. आणि ही आई आणि तो मुलगा बाईक घ्यायला जातात, बाईक घेतात त्याच्या मनासाठी. आता तरुण वय, हातामध्ये ऍक्सिलेटर आहे आणि 110च्या 120च्या स्पीडनी चाललाय. बरं मागे आई बसलेली म्हणजे बाळ थोडं हळू चालव, बाळ थोडं हळू चालव. पण हातामध्ये गिअर आल्यामुळे बाईक कमी करायला तयार नसते आणि समोर भरधाव असा मोठा ट्रेलर आलाय. आता हा पण वेगवान, तो पण वेगवान आणि दोघांची भेट झाली. आईने डोळे मिटले. आता तुमच्या मनात पहिली गोष्ट काय आली, ऍक्सिडेंट मध्ये गेला असेल म्हणजे अगदी मन आपलं कसं असतं की त्यांच्या दहाव्याची बुंदी सुद्धा कोणी कोणी मनात पाडली असेल. म्हणजे दुर्बुद्धी आहे ना ती सहज येते. ते वाचले असतील, ते घरी गेले असतील, असं आलं का कोणाच्या मनात? नाही आलं. म्हणून सुबुद्धी ही दुर्लभ सांगितली. म्हणून तुकोबा म्हणतात की दुर्बुद्धी ते मना मला उपजून आला. मग अशी दुर्बुद्धी मला नकोय. आणि हा जो भाव माझ्या मनामध्ये निर्माण झालाय तो तुझ्याच कृपेने तो स्थिर राहो. कारण मन हे चंचल सांगितलंय, कधी मनातला भाव बदलेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून हा जो भाव माझ्या मनामध्ये निर्माण झालाय तो तुझ्याच कृपेने राहणार आहे. कारण अशी जर मला सुबुद्धी म्हणजे दुर्बुद्धी जर मिळाली नाही तर मला सुबुद्धी मिळणार. पण सुबुद्धी सुद्धा किती दुर्लभ सांगितली आहे. माऊली एके ठिकाणी म्हणतात जैसा ऐसा तो परसू का अमृताचा अंश लेशू तैशी दुर्लभ सद्बुद्धी. जसे आपल्याला दगड अनेक मिळतात पण परीस दुर्लभ आहे की नाही, तशी सद्बुद्धी ही दुर्लभ सांगितली. अमृताचा अंश जरी आपल्याला मिळाला तरी तो दुर्लभ आहे. म्हणून माऊली हे उदाहरण देत आहे. आणि विचाराविना जर कोणी नर वागत असेल तर तुकोबा म्हणतात तो कोणाप्रमाणे आहे, तो नर खर जैसा. खरं म्हणजे गाढव. खरं आहे ना, खरं म्हणजे खर आणि नर याच्यामध्ये काय अंतर आहे? हो, नखाचं अंतर आहे. नर आणि खर, नख प्रत्येकाचं अद्याक्षर घेतलं नखा एवढा पण फरक आहे. म्हणजे जी बुद्धी माणसाला दिलीये ती गर्भपाला नाहीये. म्हणून ही दुर्लभ अशी असणारी सद्बुद्धी तू मला दे आणि हा भाव माझ्या ठिकाणी सतत राहतो. मग ही बुद्धी भगवंतांनी सगळ्यांनाच दिली. पण बघतो की एकही प्राणी असा नाही की त्याला बुद्धी नाहीये. पण ही प्राणी मात्रांमध्ये बुद्धी आपल्याला दिसते. ही कशासाठी आहे? हो, स्वतःचं अन्न मिळवणं आणि स्वसंरक्षण करणं. एवढी बुद्धी प्रत्येकाला भगवंतांनी दिली. पण काही काही ठिकाणी जास्त दिलेली नाही. बहिणाबाई चौधरी म्हणतात की ती सुगरण पक्षी जी असते खोक्यामध्ये खोका सुकरणी खोक्यामध्ये खोका सुकरणी ते
दिली भगवंतानी, पण तिचं घट्ट जर आपण बघितलं ना तर त्याला 2 रस्ते असतात. म्हणजे हे मी निरीक्षण कधी केलं, पवार हॉस्पिटलला होते त्यावेळेला, दुसरा उद्योग नव्हता आणि समोर ती पक्षी बांधत होती घर आणि 2 रस्ते असतात, त्यातला एक फसवा असतो. म्हणजे सर्प वगैरे हे कोणी सहजरित्या आपल्या पिलापर्यंत जाऊ नये अशी मऊ गादी तिने केली की तसं बांधणं माणसाला सुद्धा शक्य नाही. दुसरा प्राणी येतो तो श्वान. कुत्र्याला सुद्धा बुद्धिमान असतो कुत्रा, म्हणून तर आपण त्याला घरात का पाळतो? जोर आलेले आपल्याला समजत नाही पण त्याला समजतात की नाही. किंवा पोलिसांना सुद्धा चोर मिळाले नाही तर ते श्वान पद्धत काढतात आणि त्यांच्या सहाय्याने ते चोराला पकडून काढतात. म्हणजे श्वानाला सुद्धा बुद्धी भगवंताने दिलेली आहे. त्याच्यानंतर येतो आमचा हत्ती. हत्ती सुद्धा अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा आहे, म्हणून आमच्या हत्तीचंच मुख आमच्या गणेशाला लावलेला आहे. तो सुद्धा अत्यंत बुद्धिमान आहे, पुढे काय होणार आहे त्याला कळतं असा हा हत्ती प्राणी. असे हे प्राण्यांमध्ये जरी बुद्धिमान असते तरी भगवंतानी जरा मनुष्याला जास्त झुकत माप दिलं की बुद्धीचं, आणि त्याच बुद्धीच्या जोरावर आज मनुष्य आकाशाला गवसणी घालतोय आणि समुद्राच्या रसातळापर्यंत जाऊन इथला सुद्धा शोध घेतोय की आता द्वारका सुद्धा शोधलीये. रसातळाला जाऊन हे पाणबुडे जे असतात ते खालचा सुद्धा शोध घेतात. असा हा मनुष्याला बुद्धीचं वरदान मिळालं. मग ही बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी अशा 2 बुद्धी आपल्याकडे सांगितली. मग बुद्धी तिला आपण मेधा, प्रज्ञा, मती अशी नावं समानार्थी शब्द आहेत, पण त्याचा सुद्धा थोडा अर्थ छटा येतो. मेधा म्हणजे जी जन्मजात प्राप्त होते तिला मेधा असं म्हणतात. प्रज्ञा म्हणजे आकलन शक्ती. एखाद्याची आकलन शक्ती एकदा सांगितलं की त्याच्या लक्षात राहतं, मग त्याला प्रज्ञावंत असं म्हणतात. अशी ही मती आहे, बुद्धी आहे. या बुद्धीवर वातावरणाचे अनेक प्रकारचे संस्कार होत असतात, त्याचे परिणाम तिच्यावर होत असतात. कारण या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे तरंग सतत घुमत असतात. तुकोबाच एका अभंगामध्ये म्हणतात, अनेक बुद्धीचे तरंग अनेक बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पालटती रंग क्षण क्षणा पालटती रंग अनेक बुद्धीचे तरंग अनेक बुद्धीचे अशा या बुद्धीवरती पहिला परिणाम कोणाचा होतो तर तो अन्नाचा होतो. म्हणून यदन्नं भक्षयेत् नित्यं जायते तादृशी मतिः दीपो भक्षयते भान्तं यज्जलं च प्रसूयते. सुभाषितामध्ये असं म्हटलंय की जे तुम्ही अन्न खाल तशी तुमची बुद्धी होत जाते. म्हणून त्याला उदाहरण दिलंय की दीप आपण कधी लावतो, काळोखात लावतो. मग तो काय खातो, काळोख गिळतो आणि आपल्याला प्रकाश देतो. म्हणून त्याच्याकडून प्रसूती कसली होते, काजळीची होते. म्हणजे तो अंधार खातो म्हणून तो काजळी प्रसवतो. जशी त्याच्यावरती परिणाम होतो तसं अन्नाचा परिणाम हा आपल्यावर होत असतो. बघा, एक राजा असतो आणि अत्यंत मातृभक्त असणारा असा हा राजा
आईला काय हवंय नको ते विचारणं, तिची सेवा करणं, सतत तिच्याभोवती राहणं, असं त्याची प्रवृत्ती असते. कामकाजात वेळ मिळाला की आईशी संवाद करावा. आणि काही दिवसांनी असं राजाच्या लक्षात येतं की आपल्याला आईचा वध करावा असं का बरं मनात येत आहे. त्याला समजेना की आपण एवढं आईवर प्रेम करतो आणि असं आपल्या बुद्धीमध्ये काय येत आहे. आणि चिंतातूर झालंय राजाचं मुखकमल, चिंतातूर झालंय. आणि प्रधानजींनी विचारलंय, महाराज काय झालंय, काही आपत्ती आहे का. तेव्हा आपल्या मनातला विचार हा प्रधानांना राजा सांगतो. आणि प्रधान म्हणताय की एक 8 दिवसात तुम्हाला मी याचं कारण सांगतो. आणि मग प्रधानांनी काय केलं तर पहिल्यांदा मुत्पाकखानामध्ये गेले. आणि तिथे बघतायत तर नेहमीचा आचारी जो होता तो रजेवर गेल्यामुळे तिथे बंदी कामगार आलेला. मग त्याची कसून चौकशी केली आहे. त्यावेळेला असं कळलं की आईचा वध करून हा तुरुंगातून सुटून आलेला, म्हणजे त्याच्या हातचं अन्न खाल्लंय म्हणून राजाची मती ही तशी मिळाली. म्हणून आपल्याकडे काय पद्धत आहे, घरचं अन्न खावं, पण आता स्वयंपाकघर किती लहान झाले, बाहेरच आपण खातो. बाहेरचं अन्न आपण खाऊ नाही, कारण त्याचा परिणाम हा आपल्या देहावर, आपल्या बुद्धीवर होत असतो. म्हणून अन्न आपण कोणाच्या हातचं खायचंय, ते आपल्या घरच्या स्त्रीचं, गृहिणीचं खायचं. कारण तिच्या जी बुद्धी असते, ती स्वयंपाक करताना काय भावना असते की मी केलेला जो स्वयंपाक आहे तो माझ्या घरातल्यांनी खावा, ते पुष्ट व्हावे, समाधानी व्हावे, असा विचार तिचा स्वयंपाक करताना असतो. पण तुम्ही ते हॉटेलमध्ये खाल्लं तर त्या कुकचा किंवा आचार्याचा काय विचार असेल की आज बाबा 100 माणसं हॉटेलमध्ये घेऊन गेली तर मला प्रत्येक पात्री बाबा 50 रुपये मिळतील, हा विचार त्याच्या. म्हणून आपल्याला हॉटेलमध्ये गेलं की एक डिश पुरते की नाही, आणि घरी आपण 2-2, 3-3 खाऊ शकतो, ते एवढंच. म्हणून अन्नावरती हा स्वयंपाक करणाऱ्याच्या बुद्धीचा परिणाम होत असतो. म्हणून अन्न हे सात्विक माणसाने तयार केलेलंच खावं. आता ह्या बुद्धीवरती अजून परिणाम होतो तो संगतीचा होतो बुद्धीवरती. अगदी आपल्याला नारद मुनी आणि वाल्या कोळीचं उदाहरण माहिती आहे की नारद मुनींच्या सहवासात एक क्षण जरी वाल्या कोळी आला तरी तो याची मती पालट. पण हे पुराणातलं झालं. आता असं काही उदाहरण आपल्याला मिळू शकतं का. दोघी शाळेत जाणाऱ्या मैत्रिणी, एक असते नास्तिक, एक असते आस्तिक. शाळेमध्ये जाताना एक मारुतीचं मंदिर नेहमी लागायचं आणि एक ती आस्तिक मुलगी असते ती दररोज चपला काढायची आणि मारुतीच्या मंदिरासमोर उभं राहून नमस्कार करायची आणि चपला घालून पुढे शाळेत जायची. शेजारची मुलगी नास्तिक असल्यामुळे करायची नाही. तर झालं, बरेच दिवस ती तिच्या बरोबर जाते आणि एक दिवस ती नव्हती बरं का. तर हिला वाटलं आज ती नाहीये तर आपण तिला नमस्कार करूया मारुतीला. म्हणजे हा संगतीचा परिणाम आहे. एक जण जर असं म्हणेल की मी चतुर्भुज श्रीराम मंदिरात जाईल तर दुसरीला वाटेल ना ह्या दररोज जातात काय तिथे आहे, असा विचार आपल्याला संगतीने मनामध्ये येतो. म्हणून संगती ही चांगली असली तर बुद्धीवरती चांगला परिणाम होतो. तसा बुद्धीवरती हा स्थलाचा सुद्धा परिणाम होतो. तो कसा, बघा आपण आता बरेच वेळा ट्रिपला जातो. समजा आपण आता आनंदवन मध्ये गेलो, आता तिथलं त्यांचं सगळं आमट्यांचं कार्य आपण बघतो आणि मग तिथे सगळं कार्य बघून आपल्याला पण असं वाटतं की नाही आपण हे करावं बरं का, आपण यांना थोडी 5,000ची तरी मदत करावी असं आपल्याला त्या क्षणी वाटतं. कारण वातावरण स्थळ ते असतं. पण घरी आल्यावर ती कृती आपल्या हातनं होईल असं आहे का, तो तेवढाच विचार आहे. किंवा अगदी साधं घरातलं उदाहरण घ्या. आजकाल आपण घरामध्ये चपला घालतो, सगळीकडे चपला बघतो, पण देवघरामध्ये जाताना घरातल्या चपला सुद्धा आपण काढतो की नाही.
कारण स्थल महात्म्य. देवघरामध्ये जाताना घरातल्या जरी चपला असल्या तरी आपण त्या घालत नाही. व्यक्ती सापेक्ष सुद्धा असतं बरं का बुद्धीवरती परिणाम. पटेलाचं उदाहरण देते. मोठ्या सुना कोण कोण आहे तिथे? मी पण आहे बरं. मोठ्या सुनेला सगळे नियम असतात की नाही, पण ती तर धाकटी आल्यानंतर तीच सासू बदललेली असते की नाही. म्हणजे व्यक्ती सापेक्ष बुद्धीवरती परिणाम होत असतो. जो नियम, कारण त्यावेळी सासू ताठामध्ये असते ना, पहिल्या सुनेच्या वेळी ताठा असतो, पण धाकट्या सुनेला तेवढा ताठा राहत नाही. शरीर दलित गात्र होतं, जरा समजतं, काहीतरी ज्ञान प्राप्त होतं की आपण असं वागलं तर आपल्याला वृद्धाश्रमात जायची पाळी येईल. म्हणून का होईना पण धाकट्या सुनेची चांगली वागते. म्हणजे हा व्यक्ती सापेक्ष आहे, ती सुनेच नाही. मोठ्या मुलाला जे परिमाण असतं ते धाकट्याला असतं का? घरामध्येच सांगते, मोठी माझी नात आहे ना, तिला अगदी धारेवर धरलेलं असतं या दोघांनी. पण धाकटी इतकी, म्हणजे तिला आपण सांगितलं 2 मिनिटं हा जप आहे तिचा. आंघोळीला जा 2 मिनिटं, टीव्ही बंद कर 2 मिनिटं, डबा खाल्लाच का 2 मिनिटं. 2 मिनिटं हा मंत्र आहे तिचा. आंघोळीला गेली तरी आतमध्ये पाणी पडल्याचा आवाज येत नाही. तर सुनबाई, अगं सोनू, सुरुवात केलीस का तू? व्यक्ती सापेक्ष आहे, कारण ते धाकटं आहे, लाडाचं आहे. व्यक्ती तीच आहे. म्हणजे बुद्धीवरती असा परिणाम होतो. म्हणून बुद्धीमध्ये, बुद्धी कशी असते म्हणून आनंद. कलावती देवी आपल्याला एका ठिकाणी आनंद लहरीमध्ये सांगतात, बहुत संतती दुर्गुण त्यासी गणती वार. दुर्बुद्धीची बहुत संतती दुर्गुण त्यासी गणती वार. सद्गुण माता असे सुकृती संतांची अति अवनी वार. सद्गुण माता असे सुकृती संतांची अति अवनी वार. दुर्बुद्धीची काय हो संतती आहे? मत्सर, हेवा, क्रोध ही तिची संतती आहे. पण सुबुद्धीची सद्गुण ही संतती आहे. म्हणून सुबुद्धी संतांना खूप आवडते. संतांना आवडते म्हणून कुमती शब्दे कुशब्दे जना डसते हो वर्मस्थान. ही जीभ आहे ना, तिला कुमती म्हटलंय बरं का. दुसऱ्याचे अपमान करणं, एखाद्याला लागेल असं बोलणं, असे हे जीभ करत असते. म्हणून कलावती माता म्हणताय की आही हई वारण देहा वाहन देवा मजला सोडवी इज पासे. आही म्हणजे सर्प, आरी म्हणजे शत्रू. सर्पाचा शत्रू कोण? गरुड. गरुडावर वाहन होणारा कोण? विष्णू. अशा ह्या विष्णू देवा मला ह्या दुर्बुद्धीपासून वाचव. मग आता बुद्धीमध्ये जर आपल्याला फरक करायचा असेल तर आपल्याला संत संगती असायला पाहिजे. कारण संत संघ म्हणजेच भगवंताचा संघ आहे. मग बुद्धीमध्ये 5 प्रकारचे गुण असायला पाहिजे तर तरच ती सद्बुद्धी होऊ शकते. मग कोणते विचार आहेत, कोणते गुण आहेत तिच्याकडे? तर विचार संकोच पहिला गुण सांगितलाय बुद्धीचा. तो म्हणजे विचार संकोच, म्हणजे चिंतन मनन एकांता. एखादा विचार जर आपण मनामध्ये घेतला तर त्याच्यावर आपण चिंतन करणं हे काम बुद्धीचं सांगितलं. दुसरा आहे विचार प्रसार, म्हणजे आम्ही जे आता कीर्तनात करतोय ते एक विचार आमच्या मनात असतो आणि ते आम्ही तुम्हाला दृष्टांताने जे सांगतो त्याला विचार प्रसार असं म्हणतात. दुसरा बुद्धीचा गुण सांगितलाय तो म्हणजे मागचं आठवणं. हा बुद्धीचा विचार आहे, गुण आहे.
कारण मागच्या चुका पुन्हा केल्या तर चालतील का? म्हणून पूर्वी आपल्या सकाळमध्ये एक ग्रॅफिटी येत असे बघा, एक सदर अगदी छोट्या ह्याच्यात असायचं पण छान असायचं. त्याच्यामध्ये एक ग्रॅफिटी माझ्या चांगली लक्षात राहिली की तुम्ही चुका करा, हजारो चुका करा, पण ती चूक पुन्हा करू नका. किती शिकण्यासारखं आहे. म्हणून बुद्धीचं हा सुद्धा गुण सांगितलाय की ती चूक जी तुम्ही मागे केलीये ती पुन्हा करू नका. आणि चौथा गुण सांगितलाय तो म्हणजे पुढचं पण कळलं पाहिजे. आपण आता असं वागलो तर पुढे काय होणार आहे. म्हणजे आपल्याकडे दूरदृष्टी हा जो एक शब्द आहे, तर हा शब्द आपल्याला परमार्थामध्ये जास्त उपयोगी पडतो. आणि पाचवा जो गुण बुद्धीचा सांगितलाय की तुमची बुद्धी जी आहे ना, तिने तुम्हाला संकटात मार्ग सुद्धा काढून दिला पाहिजे ना, तर त्या बुद्धीचा काय उपयोग आहे. मग एकदा कृष्णदेवराय आणि त्यांच्याकडे तेनालीराम नावाचा एक बुद्धिमान असा ग्रस्त होते. त्यांच्यातला हा प्रसंग आहे. तर त्या राज्यामध्ये एक म्हातारी बाई अशी राहत होती. अगदी जंगलाच्या कडेलाच अशी राहायची. आता त्या गावातले 4 जण हे प्रवासाला निघाले. आता 4घे सडेफटिंग होते. म्हणून आतापर्यंत आयुष्यात जी काही आपण कमाई केली ती सगळी त्यांनी एकत्र केली. आणि आता हे कुणाजवळ ठेवावं डबोलं. आणि मग त्यांना त्या आजी आठवल्या की आपण सगळ्या तीर्थयात्रा करून येईपर्यंत ते आजी आपलं सांभाळतील हा विश्वास त्यांना होता. आणि म्हणून 4घे जण त्या आजींकडे गेले आणि आजींना सांगितलं की असा असा आमचा हा डबा आहे, तो तुम्ही आमचा नीट सुरक्षित ठेवा. आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला द्या. पण त्याला एक अट आहे बरं, आम्ही 4घे असल्याशिवाय हा डबा द्यायचा नाही असं सांगितलं. म्हातारीनी पण बरं म्हटलं. तो डबा सुरक्षित ठेवला. आणि होता होता 1-1.5 वर्षांनी सगळ्या तीर्थयात्रा करून ही 4घे जण त्या झोपडीपाशी आले. पण चालून चालून दमलेत आणि एका तिथे असलेल्या झाडाखाली सावलीला बसले. आता त्यात तो लहान होता. त्याला या तिघांनी काय सांगितलं, जरा पाणी घेऊन ये आजींकडून. म्हणून हा पाणी घेऊन आणायला म्हणून गेला. आता पाणी आणायला जातोय, आजींना सांगितलंय. पण आजींना काय सांगितलंय, मती फिरलीये बर. त्या मित्रांपासून झोपडीपर्यंत येईपर्यंत मती फिरलीये, दुर्बुद्धी झालीये. आणि त्यांनी काय सांगितलं की त्यांनी डबा मागितलाय बर का. जो डबोलं त्यांनी ठेवलं होतं, तरी आजी त्यांना खून करून विचारतायत देऊ ना. आता शब्द जाणार नाही इतक्या अंतरावर ते होते. म्हणून खुनेनी सांगितलंय. त्यांनी पण माना डोलावली आणि आजींनी तो डबा त्या एका मित्राच्या हातात दिला जो पाणी म्हणून आणायला आला होता. आता डबा हातात आल्यानंतर हा मागच्या दाराने पसार झालाय जंगलामध्ये. अजून का हा पाणी घेऊन येत नाही, अजून का हा पाणी घेऊन येत नाही असं म्हटल्यानंतर ते 3 जण झोपडीपाशी आले आणि म्हणतात आजी अजून कसा हा पाणी घेऊन आला नाही. आजी म्हणतात अहो तुम्ही डबा मागितलात ना, मी दिला त्यांच्याजवळ डबा. आता ह्या तिघांनी आजींना ओरडायला सुरुवात केली. नवे त्यांच्यावर दावा टाकला की आमचं डबलं आम्हाला सांगून सुद्धा यांनी एकट्याला तो डबा दिला. आणि हा खटला कृष्णदेवरायांच्या दरबारामध्ये गेला. आता पुरावा नाही आणि म्हणून राजाने काय शिक्षा केली की ह्यांचं सगळं जेवढा ऐवज होता तो भरून दे. आता म्हातारीने हाताला डोक्याला हात लावलाय की धर्म करायला गेले आणि कर्म उभं. आणि सचित्त अशी आपल्या झोपडीच्या बाहेर बसली होती. आणि तेनालीराम तिच्या घरावरून चालले होते. त्या आजींची अवस्था बघितली आणि काय झालं असं विचारलंय. आणि तिने झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ते म्हणतायत की आपण चला, तुम्ही उद्या माझ्या बरोबर दरबारात या, तुम्हाला हा काही दंड भरावा लागणार नाही. म्हणजे संकटातनं मार्ग कसा काढायचा तो बुद्धीने काढायला लागतो, हे त्याचं उदाहरण आहे. आणि तेनालीराम आणि त्या आजी दरबारात गेलेत आणि राजांना तेनालीराम म्हणतोय
की राजे तुमचा हा निवाडा आहे तो चुकीचा. राजे म्हणतात की कसं काय, त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांनी दिला नाही, एकाच दिला तो डबा, म्हणजे त्यांनी आता भरून द्यायला पाहिजे. पण हा त्या तिघांना म्हणतो की तुम्हाला चौघा मिळून डबा द्यायचा आहे ना, डबा आजींकडे आहे, तुम्ही त्याला शोधून आणा. आता तो मिळेल का? म्हणजे एक वाक्याने संपूर्ण जो खटला होता तो फिरला. म्हणजे बुद्धिमत्तेने आपण संकटात कसा रस्ता काढायचा आहे हे बुद्धीने आपल्याला सुचवलं पाहिजे, तर त्या बुद्धीचा उपयोग आहे. पण ह्या दुर्बुद्धीने काय होतं, तर आपल्या हातून अनर्थ होतो, पापकर्म होतात. बघा, पांडवांचा इतका द्वेष करणारा आमचा दुर्योधन, आमचा नाही तो, चुकून आलं माझ्या तोंडात, की दुर्योधनाने कायम आयुष्यभर पांडवांचा द्वेषच केला. त्याला माहिती नव्हता का धर्म. तो पांडव गीतेमध्ये म्हणतोय की मला धर्म कळतो, पण तिकडे मी वळत नाही, वळू शकत नाही, माझी दुर्मती मला तिकडे जाऊ देत. म्हणून दुर्मतीने आपल्याला जो, दुर्मती म्हणजे काय होतं, संतांचा, सज्जनांचा त्याला दूषण देणं. हा दुर्मती झालेला मनुष्य असतो ना, तो स्वतः पण गोत्यात जातो आणि आपल्या बरोबर 4 जणांना सुद्धा नेतो. म्हणून ह्याचा संग आपण करायचा नाही. आणि एकदा दुर्मती झाली की उडत्याचा पाय खोला असं म्हणतात, त्याप्रमाणे आपल्या बुद्धीला जडत्व येतं. सारासार विचार ती करू शकत नाही. आणि जसं बर्फ दिसतो ना, तशी आपली बुद्धिमत्ता भिजून जाते. म्हणून जर सत्संग आपण केला, बघा रामायणामध्ये आपल्याला दिसतं की रावण आणि ते दशानन आणि दशरथ ही 2 पात्र आहेत की नाही. पण जेव्हा दशरथाने 10 इंद्रियांवरती ताबा मिळवलेला आणि दशाननाने 10 तोंडांनी उपभोग केला आणि त्यामुळे दुर्मती त्याच्या जवळ आली आणि सद्बुद्धी ही दशरथाजवळ. आता रामायणातली कैकेयी कोण होती? हो, दुर्मतीच होती. म्हणजे मंथरेच्या सहवासामध्ये येऊन जी रामावर अतीव प्रेम करत होती, ती सुद्धा तिच्या सहवासाने रामाला वनवासात पाठवायला का तयार झाली? म्हणजे सारासार विचार करण्याची जी शक्ती असते ना, ती नाहीशी होते. आणि एकदा का आपली ही शक्ती नाहीशी झाली की मग आपण म्हणजे मनुष्यत्व जातं आणि पशुत्व त्याच्यामध्ये येतं. अशी ही दुर्बुद्धी आहे. मग अशी ही दुर्बुद्धी जर मिळाली तर आपल्याला ती लाभदायी आहे का? हो. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा गदा नृपचो नारायण. भगवंताकडे तुकोबा हेच मागताय की मला तू कधीही दुर्बुद्धी देऊ नकोस. म्हणून अशा वेळेला आपण काय करायचंय? संतांच्या संगतीमध्ये राहायचं. कारण संतांच्या संगतीत राहिल्यानंतर आपली बुद्धी जी असते ना, ती अत्यंत हलकी होते. सारासार विचार आपल्याला जास्त करता यायला लागतो आणि जीवनामधला जो आनंद आहे तो आपल्याला मिळतो. म्हणून जी सद्बुद्धी आहे ती दुर्लभ सांगितलेली आहे आणि दुर्बुद्धी आहे ती दुर्लभ नाहीये, ती प्रत्येकाजवळच असते. अहो, या दुर्बुद्धीने काय होतं? हो, आपल्या मागे चिंता लागतात. बघा, संसार, स्वास्थ्य, संपत्ती, संतती, हे सगळ्या गोष्टी चिंतेच्या आहेत की नाही. एक बाई भेटायला आल्या, कीर्तनानंतर काय काय बायका प्रश्न विचारत असतात बरं का. एक पुस्तक लिहून होईल अनुभवांचं. तर त्या बाई सचिंत दिसल्या. म्हटलं काही अडचण आहे का? हो ना म्हणे. काय अडचण आहे? तर म्हणे अहो, गेल्याच वर्षी माझ्या नातवाचं लग्न झालं, अजून त्याला अपत्य प्राप्ती नाही. आता नातवाला मूल होणे कोणाचा विचार आहे? खरा त्यांचा विचार आहे ना. त्या आजींनी हा विचार करायला पाहिजे का? किंवा स्वास्थ्यामुळे सुद्धा आपल्याला चिंता लागून राहते. म्हणून दुर्बुद्धी येण्याची 3 कारणं सांगितलेली आहेत. एक पहिलं म्हणजे भूक. भुकेमुळे मनामध्ये दुर्बुद्धी येते. का चोरी करावीशी वाटते? जो खरा भुकेला असतो म्हणून भिकारी चोरी करतात ना. का एखाद्या हलवायच्या किंवा हॉटेलमधनं ते घेतात, चोरून घेतात, कारण त्यांना भूक अनावर होते. म्हणून ही बुद्धी दुर्बुद्धी होते, ती भुकेमुळे पण होते, संगतीनी होते. आणि म्हणून आपल्याला ही दुर्बुद्धी नको असेल, ते जडत्व नको असेल, तर आपल्याला
संत संगती करायला पाहिजे. आणि दुर्बुद्धीने इतके नाना प्रकारचे आघात आपल्या जीवनावर होत असतात आणि त्याची सगळी फळं ही याची देही याची डोळा आपल्याला भोगावी लागतात. म्हणून दुर्बुद्धी नको आपल्याला. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतात की दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा. आणि हा जो भाव माझ्या मनामध्ये स्थिर झालाय तो तुझ्याच कृपेने होणार आहे. मी म्हटलं तर हा भाव माझ्या मनात राहील असं मला खात्री नाही. म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या परता. म्हणून ही सुबुद्धी मला मिळू दे असं आपल्या मूळ पद्यामध्ये तुकोबा आपल्याला सांगताय. दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा. दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा.
पसरले वृक्ष घनदाट. आता हे शहरात चित्र दिसत नाही. हे वर्णन केलंय एका आश्रमाचं. जलाचे पाट वाहताय, झुळझुळ झुळझुळ अशी शेजारून नदी वाहते. आंब्याची झाडं आहेत, फणस आहे, आवळा आहे, ताड माड, आणि ही झाडं फळांनी लवली आहेत बरं का खाली. इतकी ती फळा फुलांनी डवरलेली आहे. आणि या अशा प्रसन्न झाडावरती शुक सारिका कोकिळ हे पूजन करतायत आणि जणू काही ईश्वराचं गान गातायत. हे वर्णन आहे पराशर ऋषींच्या आश्रमात. पराशर ऋषी म्हणजे वशिष्ठांचे नातू. अत्यंत ज्योतिषशास्त्र सगळ्यामध्ये पारंगत असणारे असे हे पराशर ऋषी, की त्यांच्या काही श्लोक ऋग्वेदामध्ये सुद्धा आहेत. पराशर गीता म्हणून त्यांनी लिहिलेले असे अनेक ग्रंथ आजही त्यांचे उपलब्ध आहेत. आणि अत्यंत हुशार बुद्धिमान असणारे हे पराशर ऋषी. आणि त्यांच्याच मुलाचं नाव आहे वेदव्यास, हा त्यांचा पुत्र आहे. आणि ह्या आश्रमामध्ये अनेक शिष्यगण शिकतायत आणि ज्ञान संपादन करतायत. पराशर सुद्धा आपल्या हातचं न राखता सगळं शिष्यांना देतायत बरं. आणि या शिष्यांमध्ये कोण होतो? पराशर ऋषींच्या आश्रमात पराशर ऋषींच्या आश्रमात बाल गणेश होते शिकत. बाल गणेश होते शिकत. पाहून त्यांची बुद्धिवंत पारंगत केले शास्त्र विद्येत. वास्तविक गणेश हे स्वयंभू आहेत, पण तरी सुद्धा हुशार माणसाला थोडं तरी मार्गदर्शन लागतं. त्याप्रमाणे हे बाल गणेश या पराशर ऋषींकडे काही काळ शिक्षणासाठी होते. आणि अत्यंत मनमिळावू असणारे, सगळ्या ऋषी पुत्रांमध्ये आनंदी किंवा आवडीचे असणारे असे हे आमचे बालगणेश. आणि छान अध्ययन चाललंय, अध्यापन चाललंय, वातावरण छान आहे. आणि एक दिवस या आश्रमावरती संकट आलं. काय संकट आलं? एक मूषक त्या सदा सतावे, एक मूषक त्या सदा सतावे, जाते तो जन्म आणि कपडे, जाते तो जन्म आणि कपडे, जनाधराया जन्म बहुते, जनाधराया जन्म बहुते, अखेरी रात गणेश सवे.
मूषक या आश्रमाच्या इथे येऊन पडलाय आणि त्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. अहो, सगळ्या शिष्यगणांचे कपडे कुरतडून टाकायला लागले. जी ग्रंथ संपदा आश्रमात होती त्याची वाट लावून टाकायला लागली. कारण उंदीर हा सतत कुरतडत असतो. का कुरतडत असतो? तर त्याचे दात सारखे वाढत असतात आणि ते झिजावेत म्हणून तो सगळ्या वस्तू कुरतडत असतो. आणि त्यामुळे हा भला मोठा मूषक हा आश्रमाशी येऊन पडला आणि हा सगळ्या ठिकाणचं विध्वंस करायला लागला. बऱ्याच वेळांनी सगळ्यांनी प्रयत्न केलेत पण हा उंदीर काही सापडेना. तेव्हा ते रॅटॉल वगैरे नव्हतं बरं का, किंवा हल्ली ते मॅट मिळतं. भयंकर प्रकार बरं का, तो तडफडणारा उंदीर बघवत नाही आपल्याला. तर अशा या उंदराला पकडण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले पण तो काही हातात गवसेना. आणि शेवटी सगळ्यांनी असं ठरवलं की बुद्धिमान आपल्यामध्ये कोण आहे? तर हा गणेश आहे आणि त्याला आता आपण सांगूया. म्हणून पराशरांनी गणेशाला जवळ बोलवले आणि म्हणतात, बाळ, तुझी बुद्धिमत्ता आता कसाच लाव आणि या उंदराचा काहीतरी बंदोबस्त कर. आणि गणेशाने ती कामगिरी हातामध्ये घेतली. झालं, त्या उंदराला सळो की पळो झालाय, पण तरी सुद्धा तो चपळ असणारा असा उंदीर त्याच्या काही हातात येईना. आणि शेवटी गणेशाने काय केलंय? गणेशाने त्या ते पकडीला पाश घालोनी. गणेशाच्या हातात पाश असतो बघा, तो पटकन कोणाला मारत नाही. तर असा पाश पकडलाय, त्या पाशामध्ये या मूषकाला पकडलाय. आणि आता झालंय काय मंडळी? बोलू लागला मनुजवाणीने. अहो, तो उंदीर माणसासारखा बोलायला लागलाय आणि म्हणतोय, या पाशातून मला सोडव बाबा, असं म्हटलंय. आणि त्या पाशासकट पराशर ऋषींच्या समोर त्या मूषकाला गणेशाने आणून उभं केलंय. आणि हा मनुष्यवाणीने बोलतोय म्हणून सगळे ऋषीगण, देव शिष्य होते ते तिथे जमा झाले. काय हा सांगतोय? तर हा मूषक वाणीने बोलायला लागलाय आणि सांगतोय की मी शापाने मूषक झालो. मी क्रौंच नावाचा गंधर्व आहे. एकदा मला इंद्रानी दरबारामध्ये बोलवलं आणि घाईघाईनी जात असताना बापदेव नावाचे ऋषी होते आणि त्यांना माझा चुकून पाय लागला. ते ध्यानधारणेमध्ये होते आणि त्यांच्या मुखातून शापवाणी निर्माण झाली की तुला मृत्यू लोकामध्ये मूषकाचा जन्म येईल, त्या योनीमध्ये तुला जावं लागेल. आणि त्यामुळे मी ह्या आश्रमाच्या इथे बाहेर येऊन पडलो. पण मला ह्याच्यातनं सोडवा, असं तो गणेशाला सांगतो. आता सगळ्यांनी ही कथा ऐकली आहे आणि गणेश त्याच्यावरती, म्हणजे जरी त्यांनी त्रास दिला असला तरी सुद्धा गणेशाजवळ सुबुद्धी होती. त्यामुळे सुबुद्धी असणारे लोक सहज दुसऱ्याला माफ करू शकतात, दुर्बुद्धी असणारे लोक नाही करू शकत. आणि गणेश त्याला विचारतोय की मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला काय हवंय? आता बरा बोलानी काय हवंय ते मागावं की नाही. पण ह्या क्रौंच्या जवळ दुर्बुद्धी होती आणि त्यामुळे त्याच्याजवळ अभिमान सुद्धा होता. जिथे दुर्बुद्धी असते तिथे अभिमान असतो. आणि तो गणेशाला बोलतोय,
मागितलंय. बोल गणेश ऐकू गणेश त्यावरे गणेश त्यावरे उलट गणेशाला दुरुत्तर करतोय आणि तूच माझ्याकडे काहीतरी माग असं जेव्हा हा क्रौंच बोलतोय मूषक रूपातला. आणि तेव्हा गणेशाने त्याला सांगितलं की तू माझं वाहन हो. आता बोलल्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आणि हा वाहन झालाय. आता गणेशाची प्रकृती कशी आहे आपल्याला माहिती आहे. स्थूल देह आहे आणि गणेश ह्या मूषकावर बसलाय. दुडू मूषक धावतसे प्रभू तो कुशालवरी बसे. दुडू मूषक धावतसे प्रभू तो कुशालवरी बसे. आता गणेश त्याच्या पाठीवर बसलाय बरं का. गणेशाला सांगतोय भगवंता मला तुझा हात सहन होत नाहीये. उंदीर केवढा आणि तू केवढा. आणि मग आपली चूक ह्या क्रौंचाला कळली आणि हा गणेशाला शरण आलाय. आणि शरणागतासी भगवंत कायम दयावच दाखवतो. आणि भगवंतानी गणेशाने आपला भार हा हलका केलाय. आणि तेव्हापासून गणेशाच्या बरोबर आपण मूषकाची सुद्धा पूजा करतो. म्हणजे त्याच्या संगतीने मूषकाला सुद्धा महत्व प्राप्त झालं, जरी कसाही वागला असला. कारण त्याला दुर्बुद्धी झाली म्हणून गणेशाला त्यांनी आव्हान केलं की तूच माझ्याकडे काहीतरी माग. पण अशी दुर्बुद्धी आपल्या कोणाला नको होऊ दे. भगवंतानी जर आपल्याला माग म्हणलं तर आपण आपल्या हिताचं आपले सगळेजण मागूया. जी सद्बुद्धी आहे तिला सारासार विचार करायला लावून भगवंत आपल्याला आधी भेटणार नाही पण भेटला. तर आपण जी सुबुद्धी आहे तिच्या रोखाने सारासार विचार करून आपण मागूया. कारण दुर्बुद्धी झाली तर काय होतं हे क्रौंचाच्या बाबतीत आपण बघितलं की त्याला कायम भगवंताचं वाहन व्हायला लागलं. म्हणजे एवढा गंधर्व असून सुद्धा दुर्बुद्धी झाली आणि हे जिणं त्याच्या नशिबी आलं. पुन्हा त्याला गंधर्वाचा देह प्राप्त झाला नाही. ही दुर्बुद्धी आहे. मग अशी दुर्बुद्धी आम्हाला कदाही नको होऊ दे हेच मागणं नारायणापाशी तुकोबा मागतात की ही दुर्बुद्धी आम्हाला नको, ती आम्हाला सुदबुद्धी दे. आणि हा जो भाव आमच्या मनामध्ये राहिलाय तो तुझ्याच कृपेने टिकू दे. कारण ह्याच्या परता दुसरा लाभ नाही. ह्या आयुष्यामध्ये अजून काही मिळवायचं आम्हाला बाकी नाही. तुझीच कृपा ती आम्हाला लाभू दे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा सांगतात Bye.
येता